सततच्या नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। तसेच यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक हातामधून गेले असून सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर करावा, अन्यथा 28 ऑक्टोबरला राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने खांबाडा येथे आयोजित चक्काजाम आंदोलन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती विशद करताना सांगितले की हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व चंद्रपूर जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा। तसेच येलो मोज़ॅक या रोगामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने नुकसान भरपाई द्या। दरवर्षीची सततची नापिकी, शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीनला भाव नाही, त्यामुळे राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। यावर्षी खरीप कापूस तसेच सोयाबीन पीक अतिपावसामुळे नेस्तानाबूत झाले आहे। सोयाबीन येलो मोज़ॅक या रोगामुळे हातात आलेले पीक पिवळे आले, त्यामुळे सोयाबीन पिकाचे खूप मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे। सरकारने सोयाबीनला 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई जाहीर करावी, कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे आदींच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या। महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची लूट थांबवली पाहिजे। जर शासनाने नुकसान भरपाई दिली नाही आणि सातबारा कोरा केला नाही तर येत्या 28 ऑक्टोबरला प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन केले जाईल, असा इशारा कडू यांनी दिला। या प्रसंगी नायब तहसीलदार उल्हास लोखंडे यांना निवेदन देण्यात आले। किशोर डुकरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन मत्ते आदींसह चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी चंद्रपूर नागपूर महामार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती। गाव माझा न्यूज करिता लखन केशवानी, वरोरा, चंद्रपूर।